प्रमाणपत्र त्यांनी दिलेत आणि रद्द पण तेच करायला. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, याच्यात राजकीय हेवे दावे प्रचंड आहे. आता हे राजकारण तिकडे जळू द्या, काय मला त्याशी देणे घेणं नाही, ते रद्द केले का नाही केले का, पण यांच्यामुळं आमच्या करोडो समाजाचं वाटलं होतं यांच्यामुळं. पण ठीक आहे ना, त्यांची नोंद सापडली, त्यांच्या रक्ताच्या लोकांची नोंद सापडली, त्यांना प्रमाणपत्र मिळालेत, मग सरकारला अधिकारच नाही रद्द करायचा. मग ओबीसीचे रद्द करणार का तुम्ही? ओबीसीचे पण प्रमाणपत्र रद्द कसं का होत नाहीत? त्यांचे पण करणार का इथून पुढं? कारण एकच जात आरक्षणात घातली होती, त्यांचे सोयरे पाहुणे रावळे सगळे आरक्षणात घातले, पोट जात उपजात म्हणून घातले, ते रद्द होणार का? मग मराठ्यांवरचा अन्याय कशामुळं? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आता हे सरकारनं जाणून बुजून मराठ्यावर अन्याय केला आहे आणि हे मराठ्यांना आता कळालं आहे. खूप मोठी लाट सरकारच्या विरोधात आता उसळणार आहे. कारण तुम्ही ते राजकीय पुन्हा पुन्हा सांगतो, ती काढी लागू दे तिकडे, आम्हाला काही देणं घेणं नाही त्यांचं. पण त्यांनी नोंद घेताना त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाची सापडली ना, आणि मग त्या नोंदी तुम्ही रद्द करणार, याच्यात काय हेवे दावे प्रचंड आहेत. राजकीय लोक अधिकाऱ्यांवरती दबाव आणतात आणि अधिकाऱ्यांकडून ते रद्द करायला लावतात. नोंदी सापडलेला रद्द कसं काय करता? तरी पण मी ती उद्या आता सगळी 9 वाजता सकाळी माहिती घेतो. मी ते बोलवलं आहे, काय आहे, कशामुळं रद्द केलं आहे, मला हे जाणून घ्यावं द्या आणि मग दाखवतो मी कसं असतं ते. उद्या सकाळी 9 वाजता आहे, आता त्यांना बोलून घेतलं, बैठक होईल ना उद्या सकाळी 9 वाजता.